नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरणाच्या भजी करणार आहोत. सुरणची भाजी नेहमी खाऊन कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खायचं मन असतं. अशा वेळेस तुम्ही सुरणाची भजी करू शकता. चवीला अप्रतिम लागतात आणि करायला देखील सोपे आहेत. रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सुरण घेतले. सुरण थोडं गुलाबीसर असं बघूनच घ्यायचं. त्या सुरणाला खास थोडी कमी असते. सुरणाचा मातीकडचा भाग सुरीने काढून घ्यायचाय. काढून झालं की सुरण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. सुरणला माती खूप असते, त्यामुळे सुरण स्वच्छ धुवून घ्यायचे. सुरण धुवून झालं की त्याचे काप करून घ्यायचे. काप मध्यम आकाराचेच असावे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. अशा पद्धतीमध्ये सुरण चिरून घेतले. सुरण पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे. त्यामध्ये 7 ते 8 कोकम आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे. सुरण जास्त नाही तर 70 ते 80% इतपत शिजवून घ्यायचे. सुरण शिजवून झालं की ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. त्यामधलं पाणी काढून टाकायचे. कोकम सुद्धा त्यामधून काढून घ्यायचे आणि लगेचच त्यावरती साधं किंवा थंड पाणी घालून घ्यायचे, जेणेकरून त्याची शिजायची प्रोसेस असते ती बंद होऊन जाते. इथे तुम्ही बघू शकता सुरण 70 ते 80% शिजलेलं आहे. एका बाउलमध्ये अर्धा वाटी बेसन घेतले, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ. मीठ थोडं कमीच घालायचे. मी अर्धा चमचा मीठ घालून घेतले, कारण सुरण शिजताना सुद्धा आपण मीठ घातलंच होतं. पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचे. बटाटा भाजी करण्यासाठी जसं बॅटर तयार करतो तितकंच पातळ आणि तितकंच दाटसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे. सुरणाच्या पट्ट्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचेत. कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्ये सुरणाच्या पट्ट्या घालून तळून घ्यायचेत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून घ्यायची आहे. मुलांना सुरणाची भाजी खायला आवडत नाही, तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही त्यांना मधल्या नाश्त्यात किंवा टिफिनला किंवा जेवणासोबत सुद्धा खायला देऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम लागते आणि अगदी झटपट तयार होते. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. सुरणाचे काप किंवा सुरणाची भजी तयार झालेत, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीमध्ये उरलेले सर्व भजी तळून घ्यायचे. इथे माझे सर्व सुरणाचे भजी तयार झालेत. चवीला अप्रतिम लागतात, झटपट तयार होतात. मधल्या वेळेस नाश्त्याला किंवा जेवणासोबत सुद्धा तुम्ही हे भजी खाऊ शकता. रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा, जेणेकरून माझे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.